नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे खारघर रेल्वे स्टेशनची जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, टोटल 1803 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 2 BHKची घरे आहेत. 540चा एरिया इथे सांगण्यात आलेला आहे. या लॉटरीचे आपण करंट स्टेटस पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरी जी तुम्ही घेतलेली जी घरे आहेत त्यांची तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन येत जाणार. ही खारघर रेल्वे स्टेशनच्या जे वर पार्किंग देण्यात आलेली आहेत तिथून घेतलेला व्हिडिओ आहे. काही इमारती अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, काही इमारती पूर्ण रेडी झालेल्या आहेत, काही इमारतींना कलर देण्याचे काम सुरू आहेत, विंडो ग्रिल बसवण्याचे काम सुरू आहेत, समोरच्या इमारतीला फिनिशिंगचे काम सुरू आहेत. तर असा हा खारघर रेल्वे स्टेशन लगत असलेला सिडकोचा प्रोजेक्ट आहे. हे समोर आपल्याला खारघर रेल्वे स्टेशनच्या वरील जे असणारी पार्किंग आपल्याला दिसत आहे आणि खारघर रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर असलेलं जे बेलपाडा मेट्रो स्टेशन ते पण आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर हा आपल्याला कळंबोलीचा सेक्टर 17चा जो EWHचा प्रोजेक्ट आहे त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. या प्रोजेक्टला टोटल 1360 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हा जो प्रोजेक्ट आहे हा या सरळ रस्त्याने जर आपण डाव्या हातावरती जर गेलो तर ते कळंबोलीचं जे डीमार्ट आहे, परत कळंबोलीला जो सिडकोचा जो प्रोजेक्ट होता तो पण समोर आहे. हा सरळ रस्ता आपल्याला ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे, प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत. हा सरळ रस्ता आपल्याला मुंबई पुणे हायवेवरून कनेक्ट होतो. उजव्या हातावरती जर आपण गेलो तर वाशीला कनेक्ट होतो आणि डाव्या हाती जर गेलो तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो. तर असं हे कळंबोली सेक्टर 17मध्ये जी EWHची घरे आहेत त्यांचा करंट स्टेटस आपण पाहिलेला आहे. आता तळोजा सेक्टर 39मध्ये जी घरे आहेत त्यांचा करंट स्टेटस पाहणार आहोत. हा जो नावडे फाटा आहे, नावडे फाट्याच्या फ्लायओव्हरवरून घेतलेला हा व्हिडिओ आहे. या साईडने 25 माळ्यांची इमारती आहेत, काही इमारतीचं पूर्ण काम झालेलं आहे. आपण त्या साईडने सुद्धा आपण हा प्रोजेक्टला कव्हर करणार आहोत. तळोजा सेक्टर 39साठी आपण व्हॉट्सअप ग्रुप पण बनवणार आहेत. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही जर या इथले लॉटरी विनर असणार तर तुम्ही या व्हॉट्सअपला हाय करा, म्हणजे तुम्हा या ग्रुपला जॉईन होणार आहात आणि तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत जाणार. हा सरळ आपल्याला जो तळोजा MIDC मार्गे कल्याणला निघतो आणि हा सरळ रस्ता कळंबोली सर्कल पनवेलला जातो. त्यानंतर आपण तळोजा सेक्टर 39चं या दिशेने भागाला कव्हर करणार आहोत. या इमारतीचं पूर्ण कलरिंगचं काम आणि फिनिशिंगचे काम पूर्ण झालेले आहेत, समोर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत. त्यानंतर हे सरळ आपल्याला जो तळोजा खारघर जो फ्लायओव्हर दिसत आहे तो एक्झॅक्ट समोर आपल्याला दिसत आहे. या प्रोजेक्टपासून हा फ्लायओव्हर वाहनाने जर गेलो तर 1 मिनिटाच्या अंतराने हा फ्लायओव्हर खारघरला कनेक्ट होणार आहे. म्हणजे खारघरला जाण्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. आणि हे तळोजा सेक्टर 37A इथे 1 BHK आणि 2 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 2 BHKचे इथे 8 फ्लॅट उपलब्ध आहेत. हे सेक्टर 37 धनश्री इथे फॅमिली राहायला आलेल्या आहेत. समोर तळोजा सेक्टर 34, सेक्टर 36 EWH LIGची घरे आहेत, इथे पण फॅमिली राहायला आलेल्या आहेत. हा अंडर कन्स्ट्रक्शन रोड आहे, या रोडचं काम पूर्ण झालेलं आहे. या साईडने रोडचं काम बाकी आहे. आणि हे जे मेट्रो स्टेशन आहे, नवी मुंबईमधील एकमेव मेट्रो रेल बेलापूर ते पेंधर ती लाईन, आणि हा सरळ रस्ता तळोजा ते खारघर फ्लायओव्हरला कनेक्ट होतो. तर अशी ही या प्रोजेक्टला असलेली कनेक्टिव्हिटी आहे, समोर आपल्याला दिसत आहे. इमारती पूर्ण तयार आहेत, फ्लॅट पूर्ण रेडी आहेत. जसे तुमची इन्स्टॉलमेंट पेमेंट झाल्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला घराची चाबी मिळणार आहेत. समोर आपल्याला तळोजा सेक्टर 28चा प्रोजेक्ट आहे, तिथे पण पूर्ण घरं रेडी आहेत. येथे 1-1 महिने
च्या वेळेनुसार 6 इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहेत. ही समोर असलेली प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत आणि या प्रोजेक्टला लागून 2 मिनिटाच्या अंतरावरती असलेले हे आशापुरा मार्ट या मंगला रेसिडेन्सी इमारतीच्या एक्झॅक्ट ग्राउंड फ्लोअरला समोर आपल्याला दिसत आहे. तर असे सिडको लॉटरीमध्ये कनेक्टिव्हिटी तुम्ही बघितलेली आहेत. व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.